सहज सृष्टीकरण मिळवणे म्हणजे सुंदरम सृष्टी नावाचा एक प्रकल्प आहे. आपण आणि सृष्टी याच्यातलं ज्ञान आपल्याला मिळणार आहे. आपल्याला सहज यश कसं मिळेल, आनंद कसा मिळेल, आपण निरोगी कसे असू याविषयीची माहिती असेल. ही माहिती इतकी सहज आहे की तुम्हाला आत्मसात करायला वेळ जाणार नाही. आणि जशी जशी माहिती वाढत जाईल तुम्ही एक सफल आणि यशस्वी जीवनाकडे आपण समजून वळणार आहोत. आज गुरु पौर्णिमेनिमित्त सद्गुरूंच्या आज्ञेने मी या सुंदर सृष्टीचा शुभारंभ करतोय. हळू हा प्रकल्प मोठा होत जाणार आहे. 61 अंतरात आपण एक मोठ्या जागेमध्ये स्थलांतर करू. 5 एकर एवढी जागा असेल आणि रेसिडेन्शियल आपण प्रोग्राम पण घेणार आहे. पुढच्या अवस्थेमध्ये अनेक प्रकारची प्रकल्प त्यात राबवले जातील. त्यात एक महत्वाचा प्रकल्प आहे रिबर्थ प्रोसेस, म्हणजे आपण आपलाच पुनर्जन्म करून घेणे. या जन्मातल्या बऱ्याचशा त्रुटी, अभाव, अपयश ते आपल्याला दूर करायचे, ते जीवन आपल्याला सफल करायचं आहे. पण त्या दृष्टीने एक आपलं शरीर, आपले विचार, आपली एक आंतरिक ऊर्जा बदलणे याला एक पद्धत म्हणतात रिबर्थ प्रोसेस. ते आपलं जन्म पुन्हा घडून आणणे. तर या दृष्टीने आता सुंदरम सृष्टीची सुरुवात होणार आहे आणि त्याचा शुभारंभ होतोय आपल्या साक्षीने. आपण जे उपस्थित आहात तुमच्या साक्षीने सुरुवात होतोय. आज जरी आपण 8-10 लोक जमलेलो आहोत, एका वर्षात आपण फार मोठी संख्या होणार आहोत. याचं लवकर ट्रस्टमध्ये रूपांतर होतंय. जे लोकांना आवड असेल त्या लोकांनी सहभाग घ्यायचा आहे. हळूहळू ही प्रक्रिया समजायची आहे. दर रविवारी 1 तासाचं मी सेशन ठेवणार आहे. आता माझ्याकडे सिटिंग अरेंजमेंट फक्त 8 ते 10 लोकांची आहे. मग जसं जसं आपली संख्या वाढेल आपण एक हॉल घेत जाऊ दर रविवारी 1 तासासाठी आणि त्यात आपण सेशन चालू ठेवणार आहोत. या सेशनमध्ये सर्व माहिती दिली जाईल. काही मी योग प्रक्रिया शिकवेल त्या केल्या जातील आणि त्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तरं, म्हणजे तुमच्या मनाला जेही प्रश्न पडतील, अनेक प्रश्न येणार आहेत. आयुष्याविषयी आहे, कार्याविषयी आहे, आरोग्याविषयी असतील किंवा अध्यात्माला घेऊन पण असू शकतात. कारण प्रत्येकाचं आध्यात्मिक जीवन वेगवेगळं आहे. ज्याला देव कळाला तो वेगळ्या स्वरूपाने कळाला. तर त्याचा खरा अर्थ काय, या सर्व गोष्टींची आपण चर्चाबद्ध कार्यक्रम असणार. म्हणजे माझा एकट्याचा सहयोगी असं नाहीये, तुमचा सर्वांचा सहयोग असेल आणि तुम्ही स्वतःच्या मनाने तिथे उपस्थित असाल. तर आपण इथून दर रविवारी 1 तास सकाळी 9 ते 10 ही वेळ ठरणार आहे. म्हणजे ऑफिसमध्येच आपण बसणार आहोत. एका वेळेला 10 लोकांना बसण्याची मी सुविधा करू शकतो. ज्यावेळेला संख्या वाढेल तर आपण मग पुढे आपण एक मोठ्या हॉलमध्ये करण्याचं, कारण AC शिवाय आपल्याला बसणं शक्य नाही आहे. 1 तास बसणं म्हणजे नॉट एन्जॉय. त्यामुळे आपण या सर्व गोष्टींची काळजी घेऊया. आता सुंदरम सृष्टी म्हणजे काय ह्या गोष्टी आपण सुरुवात करूया. सुंदरम सृष्टी म्हणजे आपण आणि आपल्या सृष्टीचं नातं. आपण जे आहोत, आपण जे जगतोय त्या जगण्यामध्ये कोणाचा मोठा सहभाग आहे. आपण जन्माला का आलो, त्यापैकी आपण कोणीही अर्ज करून जन्माला आलोय का? आपण तुम्ही डिमांड केली ते का की मला इथे जन्माला हवंय, माझ्या या घरात कुटुंबात जन्माला हवंय? आपला जन्म ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण निसर्गाने जर जन्माला दिलं तर आपलं संगोपन करणं कोणाची काळजी आहे? निसर्गाची. मग त्याने कुठेही कमीपणा केला का आतापर्यंत? जन्मल्यापासून श्वास, अन्न, पाणी, काय जेही आपल्याला गरजेचे होते, औषधी वगैरे सर्व दिले की नाही? म्हणजे तोच आपली काळजी घ्यायला सर्व सक्षम आहे. तो कुठेही अपूर्ण नाहीये, तो कम्प्लीट आहे. आपण काय केलं, सृष्टीपासून लक्ष दूर करून आपण एका वेगळ्या गोष्टीकडे आलो. ते म्हणजे आजचं पैसा आणि सत्ताचं जीवन. पैसा, सत्ता आणि काही प्रमाणाने ते अध्यात्माच्या नावाखाली असलेलं जीवन जे परिपूर्ण नाहीये. आपण आता अशा जीवनाकडे वळूया की जे आपल्याला परिपूर्ण जगता येईल, सक्षमपणे जगता येईल आणि ती सहजरित्या सोपं पण आहे. हीच प्रक्रिया मी सुंदरम सृष्टीमध्ये मांडत जाईल. हळू तुमच्या लक्षात येते, तुम्ही मला काही प्रश्न विचाराल, त्या प्रश्नांची उत्तरं असतील
एक 5-6 सेशन नंतर हे कार्य तुम्हाला करायचे पुढे. तुम्ही तुमच्या कुटुंबात मुलांना, तुमचे नातेवाईक, मित्र परिवार यांना पण एज्युकेट करत चला. त्यांचं आणि सृष्टीचं नातं घट्ट करून द्या. ज्यावेळेला हे नातं घट्ट असेल, आपल्यापैकी कोणीही नैराश्यग्रस्त नसेल, आपल्यापैकी कोणीही अपयशी नसेल, कोणीही त्रासलेलं नसेल, त्यांचं आरोग्य, विचार हे त्यांच्या अधिकारामध्ये येणार आहे. लक्षात. तर आजपासून आपण सुंदर सृष्टीची कास धरूया, आपलं आणि सृष्टीचं नातं घट्ट करूया. पहिली प्रक्रिया लक्षात आली की आपलं आणि सृष्टीचं अगाध नातं आहे. आपण जगावं म्हणून सृष्टी परिपूर्ण आहे की नाही. तर आजपासून उठल्याबरोबर एक प्रार्थना असणार आहे, ती रेकॉर्ड करून घ्यायची आहे किंवा मी पुन्हा सांगेन की तुमची पाठ होईल. आपण झोपेतून उठलो, हात एकमेकांना घासायचे, कारण की आपण आपलं एरंडीचं तेल लावलेलं असेल. एकमेकांना घासायचे, चेहरा फिरवलं की हा तुमचं करून एक प्रार्थना असेल. हे सृष्टी, बोला आपण माहिती, हे सृष्टी आम्ही परिपूर्ण, आनंदी, तेजस्वी, यशस्वी जगावे यासाठी तुम्ही परिपूर्ण आहात. शुभम भव. मनातले वाक्य आहेत. ही प्रार्थना मी प्रत्येकाला लिहून पण देईन. आपण उठल्या क्षणापासूनही करायची. जाणवेल का यानंतर की आपण ज्याही मनात विचार करतोय की आपल्याला काही हवंय, जसं आपल्याला काय हवं असतं, सहज कोणाशी तरी बोलावं, काहीतरी ऐकावं, सुंदर पाहावं. खूप पैसा हवाय कोणाच्याच मनात नसतं, पण काहीतरी चांगलं पाहावं, चांगलं ऐकावं, कोणाशी तरी बोलावं, काहीतरी आपण एक नवीन गोष्ट करावी. जी आपल्या मनाची चाहूल असते त्या गोष्टी आपल्यासोबत घडायला सुरुवात होते. आणि सृष्टीचं नातं कसं आहे, आईप्रमाणे. जसं लहान बाळा झोपेत हलकसं हलतं, आईला जाग येते, आई पटकन त्या बाळाची केअर करते, त्याला जवळ घेते. तसंच आपण आणि सृष्टी यामधलं नातंच असतं. आपण जोही विचार करतो तो विचार पूर्ण व्हावा म्हणून सृष्टी आपल्या प्रयत्नामध्ये लागत असते. आणि हे प्रत्येकासोबत आहे. आज आपण पृथ्वीवर 830 कोटी लोकसंख्येचे मानव आहोत, पण सृष्टीने प्रत्येकाला हे गुण दिले आणि प्रत्येकासोबत ते जुळते. त्यामुळे आपली मागणी पूर्ण होईल का ही शंका कधीही आणू नका, पण शुद्ध मनाने विचार करावा लागेल. येते लक्षात. आपण एक प्रार्थना उठल्याबरोबर केली की आपली दिनचर्या सुरू, जी आपण दिवसभरात कर्म करू. ह्या कर्मामध्ये आजपासून एक नियम असेल, आपल्याला राग येणं बंद करावं लागणार आहे. आपल्यामध्ये आणि सृष्टीमध्ये फार मोठी तफावत आहे. राग येणं, नाराज होणं, चिंता व्यक्त करणं, उद्याचं कसं होणार आहे, मी कसं जगेल, माझ्यासोबत काय होणार आहे. बस इथे आजपासून ब्रेक करावा लागणार आहे प्रत्येकाला. कुठलाही राग येऊ द्यायचा. काही घडलं, अगदी काही घडलं तरी आपण आपले शांत, निर्णयपूर्ण, विचारपूर्ण निर्णय घेणारे, समजून घेणारे असं व्यक्तिमत्व आजपासून बनवायचं. झालं काय आता, जे आजपासून राग बंद केला की आपल्या नैसर्गिक काही ऊर्जा आहेत ज्या सृष्टीने प्रदान केल्या आहेत, त्या गुणात्मक असतात, त्या विकसित व्हायला सुरुवात होतात. जसं प्रत्येकामध्ये एक विशिष्ट कला आहेच. जसं आमचे सर आहेत, त्यांना खूप चांगल्या कविता सुचतात. ही नैसर्गिक क्रिया, ही शिकता येत नाही, पण ती अजून विकसित होईल. कोणाला सुंदर चित्रकारिता येते, ही सुद्धा नैसर्गिक कला आहे, ती विकसित होईल. आणि प्रत्येक व्यक्ती हा एक कला संपन्न आहेच. ज्यावेळेला आपण रागवणं, नाराज होणं बंद करू, त्यावेळेला आपोआप त्या कला विकसित होतील. आणि मग त्यावेळेला तुम्हाला जी पाहणारी मंडळी असतात कुटुंबातली, तुम्हाला कोण मोठ्यांना कोण पाहतं, मुलं, ते इतकी सहजतेने तुमच्याशी रिलेशन जोडतात किंवा इतकी चांगली बॉन्डिंग बनते की तुम्हाला तक्रारीच नसतात. आज प्रत्येक जण आपल्या मुलांच्या तक्रारी घेऊन येतात की आमची मुलं ऐकत नाही, ती खूप उदंड झाली आहे, ती अभ्यासच करत नाही. या तक्रारी फार पोकळ आहे, म्हणजे यात तथ्य काहीच नाही.
तुमचं आणि मुलामधलं नातं आहे ना थोडं वेगळं होत चाललंय, तुमच्या बॉन्डिंग कमी होत चाललंय. आपल्याला चांगल्या रीतीने एकमेकांशी जुळून घ्यायचंय. तो प्रभाव त्यांच्यावर पडेल, ते कधीही चिडणार नाही, कधीही रागवणार नाही, ती मुलं सदैव प्रसन्नतेने राहतील. हा फरक तुम्हाला जाणवेल. जमेल रागणं सोडणं, राग येणं बंद जमेल का आजपासून? प्रयत्न करू सर. हे तुमच्यासाठी आहे. जर तुमचा संकल्प आहे की या सृष्टीत मला पूर्णपणे व्यवस्थित जगायचं असेल तर काहीतरी आज संकल्प केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण आपण पाहतो येणारा जो नैसर्गिक कालावधी आहे तो फार वेगळा आहे. सृष्टीला आपली खूप काळजी आहे, इतकी काळजी आहे की ती खूप व्यूहरचना करते आपल्याला जगवण्यासाठी आणि आपली संख्या कमी करण्यासाठी. पण आपण 830 कोटी लोकसंख्येमध्ये झालेलो. अशी जर ही परिस्थिती राहिली तर आपण गेल्या 10-15 वर्षामध्ये 1000 कोटीमध्ये होऊन जाऊ आणि एवढ्या अवस्थेत सगळ्यांचं जगणं हे कठीण होणार आहे. म्हणून पृथ्वीचा निर्णय असा आहे सृष्टीचा की आपली संख्या कमी व्हायला पाहिजे. आपल्याला 200 कोटी पर्यंत आणण्याचं ध्येय तिचं आहे. लक्षात एक रिअलिटी सांगतोय, त्यातून करोनासारखी ही आपल्याला एक अनुभव आलेला प्रकार एक अनुभव आहे. अशा अनेक समस्यांना आपल्याला समोर जावं लागेल. जर आपण सक्षम असू, कॅपेबल असू तरच आपण जीवन जगणं शिकू. जर आपल्यामध्ये याला सामर्थ्य बनलं, आपण अस्थिर असू, रागवत राहू तर आपलं जीवन कमजोर होत नाही. आणि आपलं जीवन कमजोर करायला ग्रहमान कारणीभूत नसतील, मुलं कारणीभूत नसतील, परिस्थिती कारणीभूत नसेल, पैसा कारणीभूत नाहीये, तुमचं कार्य कारणीभूत नाहीये, तर कारणीभूत आहोत आपणच, फक्त आपण. म्हणजे या जगामध्ये आतापर्यंत सर्वात मोठा शत्रू आपणच आहोत. आपल्याला कोणी शत्रूच नाहीये. तर आपल्या शत्रूचं मिटवायचं एक संकल्प प्रत्येकाने इथेच करायचा की आम्ही रागवणारच नाही. आजपासून सकाळची प्रार्थना झाली, उद्या सकाळपासून किंवा आतापासून रागवणं बंद झालं, तुमच्या एनर्जी ग्रो होतात. एक एनर्जी ग्रो होतं, एक आंतरिक समाधान किंवा यश हे आपोआप वाढेल. इतकं प्रचंड प्रमाणात वाढेल की तुम्हाला लोक फॉलोअप करतील आणि हे कार्य पुढे तुम्हाला करायचंय अशाच पद्धतीने जे मी तुम्हाला शिकवतोय. यात काही तंत्रमंत्र विद्या आहे का? आता कोणी इथे गुरु नाहीये, कोणी चेला पण नाहीये. आम्ही तुमचा गुरु अशी काहीच परिभाषा नाहीये. इट्स अ नॉलेज बेस आहे. म्हणून याला सुंदर सृष्टी आणि कोणता ते अ कम्प्लीट लाईफ. कम्प्लीट लाईफचं मिनिंग येतं ज्ञानपूर्ण जीवन. ज्या ज्ञानामुळे आपलं जीवन परिपूर्ण जगता येईल तर आपण एक ज्ञानपूर्ण जीवन जगू. म्हणून एक नाव दिलंय सुंदरम सृष्टी. दर रविवारी सेशन ठेवणार आहोत. ज्याला जमेल त्यांनी या, नाही जमलं एक ऑनलाईन पण पुढे आपण प्रयत्न करणार आहोत. तुम्ही घरी बसल्याही त्याला अटेंड करू शकता. एक 4-5 सेशन नंतर तुम्ही खूप ट्रेन होतात. हेच ट्रेनिंग तुम्ही तुमच्या कुटुंबियांना द्या, मुलांना द्या, घरातल्या सदस्यांना द्या, तेही अनेकांना ट्रेन करतील. आणि आपल्या अवतीभोवती राग, चिडकेपणा किंवा द्वेष ही प्रक्रिया संपणार होता. आणि असं जर घडलं ना तर तुमचं आयुष्य बदलणार आहे. पण तरी पण जर अपूर्ण वाटलं की अभाव वाटतोय, आपण एक जीवन उत्तम करण्याचा प्रयत्न करतो पण अशक्य होतंय, तर सुंदर सृष्टीने आपल्याला अजून एक प्रक्रिया दिली, रिबर्थ. मी सांगितलं थोड्या वेळापूर्वी, एक आपणच आपलं एक जीवन पुन्हा चेंज करणार आहोत. ही प्रक्रिया थोडी दीर्घकालीन आहे, 3 दिवसाची असणार आहे. त्यासाठी रेसिडेन्शियल एक प्रोग्राम असेल. एक ट्रस्ट स्थापना करू आपण लवकरात लवकर. त्या ट्रस्टद्वारे एक जागा एक्वायर होते, 5 एकर जागा एक्वायर करून त्यात ही सगळी रचना उभारते. तिथे रेसिडेन्सी म्हणजे राहण्याची सुविधा. त्या 3 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये आपण आपलं स्वतःचं एक नवीन आयुष्य जगण्याची प्रक्रियेला सुरुवात करणार आहोत. त्याला कालावधी लागणार आहे. त्यात मोठी आर्थिक जोखम आहे.
जी आपण पाहत आलो की आपण सर्वांच्या सहकार्याने ती पूर्ण होते, तो नंतर येणारा भाग आहे. पण सध्या आपण परिपूर्ण करण्यासाठी मानस करायचा आहे, राग सोडून द्यायचा आहे, प्रार्थना शिकायची आहे. तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असेल तर रेकॉर्ड करा. मी पुन्हा सांगतो, घरी रोज उठल्याबरोबर ही प्रेयर गुरु प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घ्या. झोपेतून उठलो आपण, प्रथम काय करायचं आहे, बिछाण्यावरच दोघी हात एकमेकांना प्रेस करायचे. 5 सेकंद चेहऱ्यावर फिरवायचा आणि हात असा डोळ्यापुढेच घ्यायचा आणि त्यात गेलं चिंतन. प्रार्थना होते, हे सृष्टी आम्ही या सृष्टीत परिपूर्ण निरोगी यशस्वी जीवन जगावे यासाठी आपण परिपूर्ण आहात. शुभम भवतु. ही प्रार्थना इतकी सटीक आणि सुंदरतेने काम करेल, पण ज्या ज्या संकल्पना मनामध्ये निर्माण होतील, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या असतील त्या सहजतेने तुमच्या पुढे उपलब्ध होतात. जसं कोणाला पैसा हवा आहे तर त्यासाठी लागणारं ज्ञान, युक्ती, यश ते मिळेल. कोणाला आरोग्य हवं आहे, कोणाला ती कला आत्मसात करायची, कोणाला ती शिकायचं आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये जुळायला सुरुवात होईल. आपण आणि आपल्याला जे हवं ते तिसरं कुणीच येणार नाही, कारण आपण आणि सृष्टीतच जुळलो. मग आपल्याला जे हवंय एक सुंदर जीवन आणि आपण यात कुठल्याही प्रकारचा अंतर नसेल. त्या प्रार्थनेपासून दिवसभर प्रसन्न चित्ताने जीवन घालवा. तुमच्या पुढे एक आठवडा आहे, आज रविवारच आहे, तुमच्या रविवारी एक सेशन असणार आहे. जर यायचं असेल तर अगोदर कळावं लागेल, कारण की मला ती बैठक मिळत, मी इथे बसणं अवघड आहे, गरमी होते, तर मला तशी 10 लोकांची स्लॅब करावी लागते. मी जास्त लोकांना एका वेळेला कन्व्हिन्स नाही करू शकणार. किंवा तुम्हाला वाटत असेल घरी बसून सेशन अटेंड करावं, मी ती सुविधा करणार. तर यायचं असेल तर मला अगोदर कळवावं लागेल. आज आपण हवन करूया आता आणि हा संकल्प सिद्ध अशी प्रार्थना करूया. ठीक आहे, याबद्दल काही प्रश्न उपस्थित होत असतील तर विचारायला सुरुवात करा. हे करत असताना आपण जे नियमित घरामध्ये आध्यात्मिक सेवा धारणा करतो त्या कराव्यात का? तर हो, नक्कीच. आपण जे नियमितपणे करत आलोय, प्रत्येक जण आपली आपली थेरी असते. कोणी आरती करतं, कोणी भजन करतंय, कोणी ध्यान करते, मेडिटेशन करते, कोणी एखादा ग्रंथ वाचतं, कोणी स्तोत्र वाचतात. ती प्रत्येकाने आपली प्रक्रिया करावी. यात आध्यात्मिक जीवनाचा कुठेही समावेश नाहीये. म्हणजे तुमचं जे आध्यात्मिक जीवन आहे ते तुम्ही जगावं आणि प्रत्येक जण आपल्या परीने करतात. जसं मी हवन करतो, मी अग्निहोत्र करतो, ही प्रक्रिया सुरूच राहील, ती बंद होणार नाही. तुम्हालाही आवडणाऱ्या प्रक्रिया ते बंद करू नका, पण ह्या ऍडिशनल वाढवायच्या. एक प्रार्थना आणि दिवसभर प्रसन्न राहणे. यानंतरच्या जीवनातला जो बदल आहे तो तुम्हाला सदृश्य पाहता येईल. किती प्रॅक्टिकल जाईल तत्व आपण येथे लक्षात. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. तुमच्या या व्याख्यानामध्ये प्रबोधनामध्ये एक ओळ ही टाकली असती तर अधिक बरं झालं असतं असं वाटतं. की 830 कोटींची ही लोकसंख्या, पृथ्वीला पुढे हा भार असह्य होणार आहे. जी हजाराच्या पटीत गेल्यानंतर तर ती थोडीशी नांगरल्यासारखी होईल किंवा तिला हे ओझं पेलवणार नाही. अशा वेळी ती लोकसंख्या कमी करण्याच्या मार्गावर लागेल.
मग कोण तुम्ही ते बोलले पण वेगळ्या टाईपने बोलले. ज्या टाईपने बोललं असतं तर अधिक जास्तीत जास्त, कारण माणूस भीतीने खूप ऑलरेडी करोनापासून की जो रागवतो त्याला ती घेऊन जाणार आहे. सृष्टी जो रागवतो त्याला इथून उचलणार आहे. मग आपण रागवणं ऑटोमॅटिकली मानसिकता मानवी धर्माची ही आहे. मानस शास्त्रज्ञांनीच काढलेला हा निष्कर्ष आहे, माझ्या पदरचा नाही. त्याच्या अंगात भूत घातल्याशिवाय तो त्यापासून अलिप्त होत नाही किंवा वेगळा होत नाही. त्याने झटपट वेगळं व्हावं म्हणून, कारण देवही चमत्कार दाखवल्याशिवाय लोक नमस्कार करत नाही. त्या चमत्काराचा एक भाग म्हणून कोणाला उचलणार आहे सृष्टी, तर जो रागवतो त्याला उचलणार आहे. तो रागवतो म्हणजे शरीराचा व्यय होणार. शरीराचा व्यय झाला म्हणजे तो मृत्यूपंथाला लागणार. हे जरी शाश्वत असलं तरी सुद्धा या मार्गाने न सांगता या मार्गाने जर सांगितलं, अर्थात तिथे सगळे जाणकार आहेत, त्यामुळे कोणाला काही इथे, पण तुम्ही सामान्य लोकांपुढे बोलायला गेलात की हे वाक्य जर टाकलं की तुम्हाला उचलेल सृष्टी, जो रागवतो तो, आणि सृष्टीचा भार असा कमी होईल. ज्या सृष्टीसाठी एवढं बोलतोय ना, तिचं स्वरूप आईचं आहे. इतकी प्रेमळ आहे, इतकी प्रेमळ आहे, म्हणजे आपल्या सर्व चुकांना ती खूप क्षमस्व करते. बाळ कधी आपल्याला त्रास दिला का? नाही. आपण चुकीचा आहार केला तरी तिने आपल्याला रागवला नाही. चुकीचं बोललो तरी रागवत नाही. आता आपण समाजात पाहतो काही प्रवृत्ती चुकीच्या आहेत, अतिरेकी प्रवृत्ती आहे, काही चौर्य कर्म करणाऱ्या प्रवृत्ती आहेत, पण सृष्टी त्यांना त्रास नाही देत. त्यांना पनिशमेंट करते का? तिचा आईचा रोल आहे. खूप छान वाक्य होतं ते की बाळ हल्ल्यानंतर आईला जाग येते, तुम्ही हलता मनातून त्या सृष्टीला जाग येते. बरोबर. सृष्टी तुमच्या पाठीशी आईप्रमाणे उभी राहिली. खूप छान वाक्य. आता परिपूर्ण आयुष्यासाठी इतकं गरजेचं झालेलं होतं, आणि मी गेल्या 3 वर्षापासून या प्रयत्नात होतो की आपण आता हे कार्य तुझं सुस्त ते केलं पाहिजे. यास एक मी ज्यांना मानतो दत्तगुरु, आज्ञा घेतली की मी हे मांडावं का. आणि मांडताना काय होतं, तो व्यक्ती पुढे असतो, त्याचा चेहरा येतो, आणि चेहरा आला की आपल्याकडे ते प्रथा आहे की त्याला गुरु मांडणं. ते थोडे ह्या गोष्टीला विरोधक होतो की मला गुरु म्हणून नाही यायचं, मी एक सेवक म्हणून यायला पाहिजे, अशी माझी खूप मनापासून इच्छा होती. आणि मी ती सर्व मांडणी केली. इथे माझा गुरु म्हणून रोल नसणार आहे, मी पुन्हा सांगतोय. पण तुम्ही म्हणत असला तरी आमच्यात देखील तुम्ही गुरुच आहात, कारण वाट दाखवण्याचं काम तुम्ही करता आहात, आणि चांगली वाट आहे जीवन सुखद करण्याची आणि आयुष्य परिपूर्णतेकडे नेण्याची. ज्यावेळेला कळतो तर आपण कसं वागलं पाहिजे, मी हा त्या मनाचा व्यक्ती. आपल्याला जे कळतंय ते जर आपण नाही केलं तर कुठेतरी सृष्टीसोबत हा अनादर आहे. निसर्गाने प्रत्येकाने गुणधर्म दिले, आणि त्या गुणधर्मांचा तो नाही जगला तर तो अनादर आहे. तुम्हाला प्रत्येकाने गुणधर्म आहे, त्या गुणधर्माने जगलंच पाहिजे. कोणाला नैसर्गिक संगीताची आवड आहे, चित्रकलेची आवड आहे, स्वयंपाकाची आवड आहे. आपण एक वेगळ्या क्षेत्रात तज्ञ आहातच, ही सृष्टीची देणगी आहे. त्यासोबत जगायचंच, परंतु परिपूर्ण जगायचं, त्यासाठी हा नवीन अभ्यासक्रम सुरू होता. जमेल ना? तर आपण प्रार्थना करू की जमलंच पाहिजे. पुढच्या रविवारी एक सेशन अटेंड करूया पुन्हा. आणि आज या हवनाद्वारे आमच्या सर्वांच्या साक्षीने मी सुंदर सृष्टीची स्थापना झालेली मी असं घोषित करतोय, आणि ह्या कार्याला सुरुवात करतोय. हे सृष्टी तुमची प्रार्थना स्वीकार कर. आम्ही एक उत्तम आनंदी यशस्वी जीवनासाठी आपल्याशी वचनबद्ध आहोत. आम्ही सदैव ऋणी असतो. भू स्वाहा अग्नये ईदन्नमः भुव स्वाहा वायवे ईदन्नमः स्वः स्वाहा सूर्याय ईदन्नमः
भूर्भुवः स्वः स्वाहा प्रजापतये नमः। सुरुवात झालेली आहे। सर्वांचं स्वागत आहे सुगरण सृष्टीमध्ये। कुठल्याही तक्रारी असल्या तर मांडायला शिका। त्यात म्हणजे आरोग्य, यश, वैयक्तिक जे मानसिक द्वंद्व चालतात या सर्व गोष्टींना आपण आता एक एक गोष्ट क्लिअर करत जाऊ। आरोग्याविषयी काही तक्रारी असेल तर पहिल्यांदा उपवास करणं शिका। कुठलाही आरोग्याच्या तक्रारी असू द्या, पोटाचे विकार किंवा संधिवाताचे विकार, डायबिटीज, असा कुठलाही तुम्हाला आजारपण जाणवत असेल तर सर्वप्रथम एक नैसर्गिक उपवास करायला सुरुवात करायची। उपवासामध्ये फळं खाल्लेली चालतील। कुठल्याही प्रकारचा मीठयुक्त, गव्हाचा पिठायुक्त पदार्थ खाऊ नका। एक दिवसाचा एक उपवास करा, जेणेकरून शरीराला शुद्ध करण्याची प्रक्रिया लागते। सगळे त्रास 50% येऊन बसतो। मग ट्रीटमेंटला सुरुवात करा। आपण त्रास झाला की अगोदर औषधं खातो। समजा एखादी वेदना होत असेल, डोकं दुखत असेल किंवा एखादी अंग दुखत असेल तर आपण अगोदर वेदना शामक औषधं घेऊन टाकतो। असं करू नका। अगोदर एक दिवसाचा उपवास पाळा। उपवासामुळे आपल्या शरीरामध्ये जे दोष अधिक वाढलेले आहेत त्याचं प्रमाण कमी होतं। त्यानंतर तुमचा आजारपण वाटत असेल औषधोपचाराकडे वळा। एकदम पेन किलर घेण्याची घाई करू नका। हा आजपासून पहिला नियम असणार। रागवणार नाही हे तर आपण ठरवलेलं आता सगळ्यांचं एक प्रकारे वचन झालेलं आहे आणि हळू आपल्या सभोवतालच्या सगळ्या लोकांना या बाबतीत एज्युकेट करत चला। या ज्यांना काही कार्य करायचं असेल तर मला भेटा। आम्ही लवकर एक ट्रस्ट करतोय। या ट्रस्टमध्ये मी काही लोकांना संधी देणार, जसं आमचे सर आहेत, साहेब आहेत, ज्यांना ज्यांना रुची असेल। मला वाटतं की आपण एक ट्रस्ट स्थापना करतोय लवकरच। या ट्रस्टद्वारे मोठ्या स्वरूपाचं कार्य सुरू करू
त्यात रिबर्थ प्रोसेस नावाची जी प्रक्रिया असते ती आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे.